ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निलेश पवार. ए बाळा पाणी दे. ए बाळा बोल ना. एक जिंकले काढलो, एक जिंकले काढलो, अजून एक बाकी आहे ना. हा, ती कुठे आहे तू? संदेश पवारला पारितोषिक लागलेलं आहे. एक विकेट जर घेताय तर 100 रुपयाचं पारितोषिक. रुद्र कोंडलेकर यांच्याकडनं. पंचांचे 2 हात समांतर, धाव मिळते अवांतर. पुन्हा एकदा खराब चेंडू वाईट. सतीश नागपुरे यांनी स्टेजवरती यायचं आहे. खूपच सुंदर असं फंबलिंग झाली होती, परंतु एक धाव. संघाची वाढती धावसंख्या 5 झालेली आहे. बिनबाद 5. पहिलं षटक प्रगतीपथावरती. निर्धाव असा चेंडू. खूपच सुंदर असा ठोळवला होता, परंतु एकच धाव. संघाची वाढती धावसंख्या बिनबाद 6. सतीश नागपुरे यांना विनंती आहे, त्यांनी स्टेजवरती स्थानाबंद व्हायचं आहे. खूपच चांगला असा बॅकफूट पंच केला होता, सिंगल धाव. एक षटक संपल्यानंतर संघाची धावसंख्या 7, बिनबाद 7. संघाची दुसरी वैयक्तिक पहिले षटक घेऊन ज्ञानेश्वर गाडे, पुराणा चावल, वेतलपाडा. फिरकीचा बादशाह, जादूगर गोलंदाज ज्ञानेश्वर गाडे. जालनाला गेलेले होते, ते कालच आलेले आहेत आणि आपल्या संघासाठी खूप चांगल्या पद्धतीने योगदान देत आहे ज्ञानेश्वर गाडे, पुराणा चावल.
नॉट आउट. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आहे सोनू याने. निर्धाव चेंडू. पंच 2 डावात डिक्लेअर झोनमध्ये संघाची वाढती धावसंख्या बिनबाद 9. दुसरं षटक प्रगतीपथावरती. खूपच कडक असा षटकार मारला. मला वाटतं चॅलेंज घेऊनला चेंडू गेलेला आहे. उगाच नाही फिरकीचा बादशाह मानला जात ज्ञानेश्वर दादा गाडी यांना. खूपच चांगलं असं योगदान आपल्या टीमीसाठी करत असताना खूपच चांगल्या पद्धतीने स्कोरिंग करताना सुशांत सुशांत ठाकर आणि अपडेट करत असतात जे आमच्या गेल्या 5 वर्षापासून ज्यांचा आहे ते प्रकाश भाऊजी. खूप चांगला योगदान असतो. असंच राहून द्या योगदान. थांबा जरा पंच. खूप छान पद्धतीने अपडेट करत असतात प्रकाश भाऊजी आहे. यांचा मोलाचं योगदान असतो प्रत्येक VPLला. सतीश नागपुरे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. करण पाटलाड यांचा सुंदर असा स्टेट ड्राइव्ह. मला वाटतं बंडेचा हातामध्ये चेंडू आला असता तर कदाचित रनआउट मिळाला असता. खूप चांगल्या पद्धतीने एफर्ट नाही मारत आहेत, दाखवत आहेत चांगल्या पद्धतीचा एफर्ट आपल्या संघासाठी. खूपच चांगला असा फटका होता परंतु प्रथम कळंबे यांची चांगले असं क्षेत्ररक्षण. एका धावावरती समाधान मानावे लागेल. खूपच चांगला असा फटका होता परंतु खूपच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलेलं आहे. योगेश पांचाळ यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. संघाची धावसंख्या 12. एक गडी बाद. योगेश पांचाळ यांना विनंती करत आहे माईक स्टँडशी संपर्क साधायचा आहे. यागो मास्टर चौका करण पाटाडे. करण पाताडे यांना 100 रुपये आलेत. आज रात्री राईसची सोय झाली.
रुद्र कोंडाळकर यांच्याकडून करण पाताडे यांना 100 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय. आज नाईटची सोय झाली करण यांची. बघूया अजून 100 कमवण्याची. संदेश पवार यांना एक सुवर्ण संधी. रुद्र कोंडाळकर यांच्याकडून फक्त विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. ऍडव्हर्टाईज येते मधी मधी. 4 चेंडू आणि धावसंख्या झाली ती 18. खूप सुंदर अशी फलंदाजी करतोय तो 70-70 चा ब्रँड अँबॅसेडर करण पाताडे. बघूया आता हुलाहुल करून अजून चौके मारतोय का. अनफिट असताना पण त्यांनी एक सुंदर असा चौकार मारलाय तो संदेश पवार यांना. पुन्हा एकदा टोलाला तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण पतू याच्याकडून पाहायला मिळतंय. हा एक चांगला असा क्षेत्ररक्षण म्हणून त्याची ओळख आतिश वॉरियर्स या संघामध्ये. आणि आता स्ट्राईकवर येतो भावेश. खूप सुंदर अशी क्षेत्ररक्षण करतोय तो पतू. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 20. फक्त एक आणि एक गडी बाद झालाय तो आतिश रिद्धी सिद्धी या संघाचा. आणि गोलंदाजीसाठी येतोय तो. शेवटचं षटक टाकण्यासाठी येतोय तो स्वप्नील लोखंडे. एक नावाजलेला गोलंदाज भिंगरी. भावी मॅनेजर म्हणून त्याची एक ओळख. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पियुष. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय पियुष याच्याकडून. एकदा जोरदार टाळ्या वाजवायला पाहिजे पियुष साठी. सुंदर असा क्षेत्ररक्षण करतोय पियुष. कुठेतरी हा एक चौकारच पाहायला मिळाला परंतु त्यांनी सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आणि संघाच्या 3 धावा वाचवल्यात. धावसंख्या झाली ती 21. तर पुढील टॉस साठी दोन्ही टीमने सज्ज राहायचंय. वाईट चेंडू. कुठेतरी आपली दिशा भरकटतोय स्वप्नील. एक फसवा चेंडू टाकला होता परंतु करण यांनी आणि गडी बाद होतोय. आणि एक गडी बाद होतोय. सुंदर अशी भावी मॅनेजर म्हणून त्यांच्या संघ मालकांनी त्याला नाव ठेवलंय. स्वतः आमच्या सोबत आहेत आतिश वॉरियर्स संघाचे संघनायक प्रकाश जाधव. धाव संख्या झाली ती 22. सुंदर अशी गोलंदाजी करतोय. कुठेतरी हा फसवा चेंडू होता. 3 चेंडू. तर नागावचे नितीन केने आणि अल्पेश जुकर यांनी स्टेजवर यायचंय. वेताळपाडा 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. नितीन केने आणि अल्पेश जुकर.
अमित राऊत यांना एक सुवर्ण संधी आली आहे अभिषेक राऊत यांच्याकडून. जर चौकार मारला तर रोख कॅश 500 रुपयाचं पारितोषिक. सुमित राऊत यांच्याकडून असे 1000 रुपये. त्यांनी हा कारनामा अगोदर केलाय आणि फायनल जिंकून दिली आहे ती ओमसाई या संघाला. बघूया आता VPL मध्ये हा कारनामा करतोय का. आणि गडी बाद होतोय तो रिद्धी सिद्धी या संघाचा. धाव संख्या झाली ती. थांबा डिसिजन पेंडिंग आहे. पंच हॅलो. हा हा डॉट चेंडू असेल आणि गडी बाद नसेल तर किती झाले आताचा डॉट बॉल. टार्गेट 25 धावा करायचे. 24 झाल्यात. 25 धावा करायचे. 24 चेंडू. पुढील मॅच टॉस साठी यायचं एअर स्पोर्ट वर्सेस आराध्य स्पोर्ट आणि या सामन्याचा टॉस करतील सतीश दादा नागपुरे. तर निखिल आमच्याशी माईकशी संपर्क साधतात. बोला निखिल साहेब. अल्पेश जुकर नितीन केने सागर भगत कृपया. राहुल जयस्वाल कृपया स्टेजवर यायचं आहे. या तुम्ही स्टेजवर नाही तर इथं मला हैराण करतील. राहुल दादा अल्पेश दादा कृपया स्टेजवर यायचंय. सोबत आपल्या मित्र बंधूंना पण घेऊन यायचंय. जेवढे असतील तेवढे घेऊन या. स्टेज आमचा मोठा आहे. राहुल राज किंग ऑफ ठाणे आपले VPL 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. आणि धाव संख्या करायची ती 25. या संघाने प्रथम टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय केलाय तो आराध्य स्पोर्ट या संघासमोर. आणि बॅट्समन पाठवायचे आणि लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. रिद्धी सिद्धी वॉरियर्स उद्या सकाळी लवकर आपल्याला सामने चालू करायचे. तर वेळेचं बंधन. तर आतिश वॉरियरची A1 जोडी स्वप्नील लोखंडे आणि संदेश दादा पवार. चोवीस चेंडू 25 धावा. श्री साई स्पोर्टची बॅट वापरणं वन साइड. स्वप्नील लोखंडे वेगवेगळ्या प्रकारची बुट. हाच त्यांचा जलवा. आता बॅटिंग मध्ये पण बघा. एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्वप्नील. काहीतरी त्यांचा दरवर्षी वेगळेपणा पाहायला मिळतो आपल्याला VPL मध्ये. तर मॅचला सुरुवात होते. तर गोलंदाजी करतोय भावेश. वाईट चेंडू कुठेतरी आपली दिशा भरकटतोय भावेश. डेड बॉल घोषित केलाय.
पिन ड्रॉप सायलेन्स होता आणि धाव संख्येत भर पडले. धाव संख्या झाली ती 2. सेन्सिबल क्रिकेट खेळतोय तो संदेश दादा पवार, मागच्या वर्षीचा विजयी आयकॉन म्हणून त्याची ओळख. सुंदर असा परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे सागर याच्याकडून आणि तेवढा सुंदर असा गोलंदाजी करतोय तो भावेश. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झाली ती 3. बिनबाद 3 धावा. किती बॉल झाले? 4 चेंडू. धाव संख्या झाली ती 3. सुंदर अशी गोलंदाजी करतोय कारण त्यांना माहिती आहे रन रेट कमी आहे. एक धाव डिक्लेअर मध्ये. कुठेतरी आपली दिशा भरकटतोय. पुन्हा एकदा वाईट चेंडू. धाव संख्या झाली ती 5. अजून एक वाईट चेंडू. वाईट चेंडू. धाव संख्या झाली ती 8. एक ओव्हरीच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 8. खूप सुंदर अशी सुरुवात मिळाली ती आतिश वॉरियर या संघाला आणि बघूया आता टेबल टॉप मध्ये तिसरा विजय मिळून टेबल टॉप करते का तो आतिश वॉरियर्स. मला कुठे बोलता येतो का? नाही बोलत. चालू झोप. ते नको देऊ रे त्याच्या घात ना. गरम पाताळे देऊन टाक ना. शिवते ना तू सांगाल त्याच्याकडनं देऊन टाक. तू सांग रे नाव सांगाल घेऊन दे तू नाव. आणि गडी बाद होतोय. पहिला आदरा बसतोय तो आतिश वॉरियर या संघाला. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतोय करण.
9. 3 चेंडू धाव संख्या झाली ती 9. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो करण पाताडे, भिंगरी स्टाईल. अजून एक फसवा चेंडू, एक डॉट काढलाय करण यांनी. फुल कॉन्फिडन्सनी खेळतोय तो करण पाताडे. इकडा इकडा जुनाच बॉल भेटेल. जुनाच बॉल भेटेल. बॉलचे नवीन भेटेल स्टार्टिंगला, नंतरला जुनाच बॉल भेटेल. धाव संख्या झाली ती 11 आणि 5 बॉल 11 धावा. सुंदर अशी आणि अजून एक डॉट चेंडू. खूप सुंदर अशी गोलंदाजी केली ती करण पाताडे यांनी. आणि किती रन झाले? 12 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल ती आतिश वॉरियर्स या संघाला. तर आमच्या सोबत जॉईंट होतील सचिन दादा पावले. सुंदर असा शॉट आणि सीमेरेषेच्या बाहेर. संडे है मंडे है लेकिन स्वप्नील लोखंडे है. खूप सुंदर असा बॅटचं कलेक्शन पाहायला मिळतं आपल्याला स्वप्नील लोखंडे यांच्याकडून. कुठेतरी आपली दिशा वरकटतोय तो. एक धाव डिक्लेअर झोन मध्ये. नक्कीच एकच रन. 1 रनाच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली आहे 17. धावसंख्या झाली ती 18. सुंदर अशी गोलंदाजी सागर राऊत यांच्याकडनं. आणि सीमेरेषेच्या बाहेर सुंदर असा फटका स्वप्नील अंबिका लोखंडे यांच्या टी शर्ट अँड बॅटीतनं. ट्रॅकचे प्रोपरायटर भाविनभाई यांनी स्टेजवर यायचंय. भाविनभाई यांना अंबिका आमंत्रित करतो मी एंटरप्राइजेसचे त्यांनी. प्रोपरायटर कृपया आपण स्टेजवर यायचंय.
वेल्डन आतिश वॉरियर्स. आतिश वॉरियर्सच्या संघाने लगा